परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। लागलं काकाला काढू विषय कुंडली गोरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक गुरु नवमी सागर येषां चरण सान्निध्य जीवांता भवन्ति सापरेम शुद्धतं ज्ञानदान कराय विनायकं गुरु वन्दे भगवन्ते विमुक्तये ज्ञान प्रताप लसवचन अमृत भाव पटि बुद्धि रहस्य ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण श्री रंगनाथ गुरुराज नमस्ते। हाँ अहम शब्द के दो अर्थ। जिनमें कूटस्थ का ब्रह्म से मुख्य समानाधिकरण्य और आभास का बाद समानाधिकरण्य। अहम शब्द के अर्थ को सुन अब शिष्य विवेक तव ही के जासुन से संक कलंक अनेक है। यद्यपि आभास में अहम ब्रह्म यज्ञान तथापि सो कूटस्थ को लहे आप अभिमान ताको सदा अभेद है विभु चेतन ते तात बाद समय निजरूप हूँ ब्रह्मरूप दरसात। हे शिष्या यद्यपि मैं ब्रह्म हूँ ऐसा ज्ञान बुद्धि सहित आभास को होवे है और कूटस्थ को नहीं। तथापि सो आभास कूटस्थ को सो और अपने स्वरूप को दोनों वाकु अपना आत्मा जाने है। ता आत्मा का मैं शब्द करके ग्रहण होवे है सोई अहम शब्द का अर्थ है। होवे माऊलीची एरवी सर्वच्या हृदय देशी हृदय म्हणजे अंतःकरण हृदय म्हणजे छाती नाही। गुरुजींनी सांगावं स्थूल देहाच्या पलीकडे आणि आत्म्याच्या अलीकडे अंतःकरण त्याला हृदय म्हणते साधो म्हणून तिथं एरवी सर्वच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी बुद्धी स्फुरहर्षी ते वस्तुगामी सगळ्याच्या अंतःकरण रूपी हृदया ठिकाणी मी अशी स्फूर्ती ते मी चेतना आहे असा त्याचा अर्थ होतो। पण आता हे ज्ञान कोणाला होते हा विषय सांगितला त्यात 7 अवस्था सांगितल्या। 7 अवस्था ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला ज्ञान होतं। त्याच्यामध्ये अज्ञान हे काय करते अज्ञानाच्या आवरण ही दुसरी त्यात असं होतं पादकाने आव्हान पादक आवरण हे काय करते ते कसे निवृत्त होते परोक्ष ज्ञानाने असा तो पादक निवृत्त होते अनुभवाने आभाना पादकावरून निवृत्त होते आणि त्यानंतर सुख निवृत्ती होती आणि आनंद व्याप्ती होते। असं ते 7 अवस्था सांगितल्यानंतर आता त्याचा अभ्यास सांगायचा। आता हे अभ्यास फार मोठा चांगले चिंतनीय आहे पण आता सामग्री कमी असल्यामुळे नावेलाज आहे। परमार्थामध्ये त्याज्य आणि ग्राह्य आहे काही टाकायचं आणि काही घ्यायचं। टाकायच्या वस्तूला बाद समाधानकरण म्हणावं आणि घ्यायच्या वस्तूला आभे समाधानकरण। एक नकारार्थक विषय आणि एक होकारार्थक विषय। होकारार्थक विषयाला मुख्य समाधानकरण म्हणायचं आणि नकारार्थक विषय बाद समाधानकरण म्हणायचं। याला अगोदर उदाहरण देऊ मग त्याच्यावर विषय करू सिद्धांताचा। त्याच्यावर गुरुजी सांगायचे मुलीनं आपल्या आईवडिलाच्या गोत्राचा कुळाचा बाद केला आणि पतीच्या गोत्राशी ऐक्य झालं मग मुलीकडून बाद समाधानीकरण घ्यायचं आईवडिलाकडचं आणि मुलांनी आहे त्या जागेवर म्हणून त्याचं मुख्य समाधानीकरण घ्यायचं समान अधिकरण। आता वाक्य माझे दातांच्याने उच्चार होत नाही पण समान अधिकरण आणि मुख्य अधिकरण मुख्य आणि समानाधिकरण एकच अर्थ वाचक आहे पण बाद समानाधिकरण मात्र आध्यात्म पदार्थ असणारा आभासामध्ये एक चेतन अंश आहे एक अंतःकरण अंश आहे त्याचे पडले प्रतिबिंब त्यामध्ये चैतन्य भाग अंतःकरणाचा बाद करून घ्यायचा
बुद्धीचा बाध करून घ्यायचा. आता बुद्धीचा बाध म्हणजे काय? बाध या शब्दाचा अर्थ काय? अरे बाध या शब्दाचा अर्थ मिथ्या पदार्थ कळणं, मृगजलवत कळणं, रज्जू सर्पासारखं कळणं. आणि हे दोन जरी असलं तर स्वप्नासारखं कळणं. स्वप्नासारखं चिदाभास आहे, त्यातला अंश चेतनकडे घ्यायचा आणि बाकीचा अंश अनात्माकडे घ्यायचा. मग आता स्वप्नामध्ये तुम्ही जे पदार्थ पाहतात ते स्वप्नामध्ये खरे वाटतात, तो पण अज्ञान आहे. आणि ते स्वप्न मिथ्या ठरलं त्याला बाध समानाधिकरण म्हणावं. बाध म्हणजे वस्तूचा स्वरूप कळल्यानंतर तिथून तो परत फिरतो आणि वृत्ती बाध समानाधिकरणाने परत येते आणि बाध समानाधिकरणाचा व्यवहार केला जातो. जसं गुरुजी म्हणायचे, जगत चित्र आहे, गारुड्याचा खेळ आहे, ही जगाचं स्वरूप आहे. चिदाभासाचं ते स्वरूप आहे. चिदाभास गारुड्यासारखा आहे, गारुड्याने मातीच्या रूपात बनवल्यासारखा, सर्पवादीचा सर्प केल्यासारखा असा चिदाभास आहे. तरी पण त्याच्यामध्ये चेतनांश जो आहे ते चेतनांश कुटस्थ आहे असं समजायचं. आणि अंतःकरण त्याचं जे व्यावहारिक आहे ते बाध म्हणजे मिथ्या असं समजायचं. म्हणून बाध समानाधिकरणाने वृत्तीला बाजूला सारायचं, वृत्तीचा बाध करायचा आणि वृत्ती अधिष्ठान चैतन्य ते मी आहे म्हणायचं. वृत्तीमध्ये चैतन्याच्या संबंधाने व्यवहार वृत्ती करते, व्यवहार वृत्ती सोडायची आणि त्याच्यामध्ये चेतन असलं ते घ्यायचं. म्हणून चेतन चिदाभासाचा बाध करून मुख्य कुटस्थचा अभेद व्हायचा. आणि कुटस्थ पहिलंच ऐक्य आहे म्हणून त्याचं मुख्य समानाधिकरण आहे, त्याला अभेद समानाधिकरण म्हणावं, समानाधिकरण म्हणावं. हे ऐकून नसतं जमत. हे वृत्तीला तोललं पाहिजे, अशी वृत्ती समोर केली पाहिजे. वृत्ती दृश्य आहे असं कळलं पाहिजे. वृत्ती ठिकाणी सत्यत्व नाही असं कळलं पाहिजे. वृत्ती ठिकाणी चेतनाचा संबंध त्याच्यात चेतन आहे वृत्तीच्या ठिकाणी, पण ते वृत्तीच्या ठिकाणचं चेतन अधिष्ठान काय, पण त्याच्या संबंधी वृत्ती व्यवहार करते. म्हणजे वृत्ती मिथ्या आहे हे जाणायचं, वृत्ती मिथ्या म्हणून सोडायचं, असं त्याने आपलं स्वरूपाकडे पाहायचं आणि कुटस्थ जे आहे ते पाहिलायचं. त्याच्याबद्दल काही करण्याची गरज नाही. अहम शब्द में भान जो होवे है कुटस्थ ताका और ब्रह्म के साथ सदा अभेद है. अहम या शब्दामध्ये एक ज्ञानाचा अनुभव येतो कुटस्थाचा, आणि ते कुटस्थ चैतन्याचा अहम ज्ञान रूपांतर त्याला येतो. ते अधिष्ठान ब्रह्मशी पहिला अभेद आहे. कुटस्थ आणि ब्रह्म वेगळं नाही, फक्त तुला कळण्याकरता त्याच ब्रह्माला व्यापक कळत नसल्यामुळे त्याला कुटस्थ नाव दिलं झालं. कुटस्थ म्हणजे काय? असंग निर्विकार. जैसे घटाकाश का और महाकाश का सदा अभेद है, हाँ, इसी कारण ते कुटस्थ का ब्रह्म के साथ मुख्य म्हणजे घट आकाशाचा महाकाश सदा अभेद आहे, त्याचं कुटस्थ ब्रह्मरूपच आहे, कुटस्थाचे ब्रह्मशी एकताच आहे. इस कारण ते कुटस्थ का ब्रह्म के साथ मुख्य समानाधिकरण या कारणामुळे कुटस्थ चैतन्याचा ब्रह्माशी अभेद आहे. अभेद मुख्य समानाधिकरण आहे. समान म्हणजे सारखं एक रूप आहे, लक्षण एकच आहे. आणि बाध म्हणजे जीवदशाचा बाध करून आणखी घ्यायचं. ज्या वस्तु के संग सदा अभेद होवे ता वस्तु का ताके संग मुख्य समानाधिकरण कहिए है. ज्या वस्तू सदा समान ते मुख्य समानाधिकरण एक लक्षण असल्यावर. जैसे घटाकाश का महाकाश के संग सदा अभेद है, हो, याते घटाकाश महाकाश ही है. इस रीति से घटाकाश का महाकाश के साथ मुख्य समानाधिकरण. घट आकाश तर महाकाशच आहे म्हणून मुख्य समानाधिकरण हे घ्यायचंच लक्षात. घट आकाशचे त्याला उपाधीमुळे नाव आलं घट आकाश आहे ना. घट आकाश नाव कशामुळे आलं? उपाधीमुळे. वास्तविक ते आकाश महाकाशच आहे, पण उपाधीमुळे घट आकाश म्हणायचं. तसं अविद्या उपाधीमुळे कुटस्थ चैतन्य नाव आलं आहे. वास्तविक त्याला कुटस्थसुद्धा म्हणायची गरज नाही, परंतु उपाधीमुळे. कारण अधिष्ठानाशिवाय उपाधी सिद्ध होत नाही, अधिष्ठानाशिवाय उपाधी अस्तित्व सिद्ध होत नाही, असं आहे ते. आता याला तुमचं अस्तित्व अंतःकरणामध्ये की अंतःकरण स्वतंत्र कुठे? इंद्रियाच्या ठिकाणी अस्तित्व तुमचं आहे, इंद्रिय स्वतंत्र असते नाही ना.
आहेपणा नाही इंद्रियाचं. हे आहेपणा अंतःकरणाचे तुमचाच आहे, इंद्रियाचे तुमचंच आहे. परंतु जीवदशेचे जे व्यवहार आहेत त्या अंतःकरणाच्या ठिकाणी मी करता, मी भोगता, मी शाना, मी वेडा हे अंतःकरणाचे धर्म जीवदशेमध्ये त्याच्यातून अंतःकरणाचा बाध केला म्हणजे साक्षीचे आपणच आहे. पण कुटस्थच्या ठिकाणी कोणताच धर्म नाही. आकाश घट आकाश वाहकच आहे. हां इस रीति से कूटस्थ का ब्रह्म के संग मुख्य समानाधिकरण है. झालं ना काहे रे. ते हां नाही ना, बरं. हां काहे ते कूटस्थ का ब्रह्म ते सदा अभेद है. या ते मय शब्द में भान जो होवे हे कूटस्थ ताका तो ब्रह्म के संग सदा अभेद है. म्हणून रे बाबा काय सांगू तुम्हाला, मीच स्वरूप कळल्याशिवाय खरं गंमत स्वरूप कळतच नाही. आधी मी कोण आहे म्हणून मी या शब्दामध्ये दोन अर्थ, एक चिदाभास असा मी आहे आणि कुटस्थ असा मी आहे. कुटस्थ असल्याशिवाय मीचा व्यवहार होतो आहे आणि कुटस्थच्या ठिकाणी मी नाही. जरा याला उदाहरण कोण सांगायचं सांगतो मला. गुरुजीने माझं सांगावं. गुरुजीने सांगावं. हनुमंत राय बाहेर आहे, सगळे लोक पाया पडतात, त्याला काही माहीत नाही. हनुमंत रायाने कधी मंदिर सोडलं नाही सोडलं. तसं हनुमंतराय कुटस्थच्या ठिकाणी आणि बाकीचे भक्त आभासाच्या ठिकाणी. मग त्या भक्ताने मी जे आहे मी करता भक्त हे सोडूनच पाय पडावा म्हणून ह्याला बाद समाधिकरण म्हणावं. आणि हनुमंत कोणी पाहिलं तर मुख्य समानाधिकरण आहे. मग हनुमंत रूप तू ज्ञानानेच आणि भक्तीच्या दृष्टीने सत्वगुणाने, मग सत्वगुणाचा बाद करायचा. तसं कुटस्थ चैतन्य अखंड महाआकाश जसं आहे तसं ब्रह्म आहे कुटस्थ. आणि जीवदशे बाद करायचा अंतःकरणाचा. बाद म्हणजे मिथ्या ठरवायचा. बाद या शब्दाचा अर्थ क्रिया नाही, वस्तू करायला क्रिया लागत नाही. जगताचं स्वरूप कळायला क्रिया नाही लागत. जगताचं स्वरूप कळायला क्रिया नाही लागत. स्वप्नाचं मिथ्याचं कळायला, स्वप्न लटकं आहे जप करून बस कळेल का? यज्ञ करून कळेल का? तिथं स्वप्नामध्येच पदार्थ साक्षीकडून प्रकाशले जातात. साक्षी कुटस्थ असंग व्यापक आहे आणि ते पदार्थ आहेत ते म्हणण्यापुरते सत नाही झाले. त्या पदार्थामध्ये सत्व नाही. आता गंमत आहे, काय सांगावं. लई चिंतन भार झालीचं पण नांदाची. स्वप्नातल्या नदीने गावं किती व्हावले बरं. स्वप्नातल्या आगीने तुझ्या घराला आग लागली, किती जळालं घर. मग नुसतं म्हणायची वस्तू आहे का खरी वस्तू आहे? आता तसं ही सिद्धन जपानवान झाला. तेच कक्षा जगाची आहे. झालं तू ज्याला ध्याधिक जगत मानतो ती त्या कक्षाच्या माऊली होते. ज्ञानोबा राहायचं अभंगातून असं सांगितलं जातं हे सगळं त्याच कक्षात आहे. झालं त्रिभुवन मिथ्या आहे. झालं चित्र आहे. झालं त्यात तत्सत्व नाही. झालं फार मोठा सिद्धांत आणि जपायला फार साधू आणि फार सामग्री लागली. विवेक वैराग्य समषटक मोक्षत्व, मग श्रवण मनन निध्यासन, साधूची संगती, सत्सद्विचार हे असले तरीच ही मजा आहे. जर नाही तर काय नाही. झालं तरच हे जन्म आल्याचे सार्थक होते. नाहीतर मग काय आहे ते मग काय उपयोग नाही. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्ने चेले जाईल. कोणाचे गणगोत आणि कोणाचे मायबाप हे तर फार मोठा प्रश्न आहे. इथं तुमची बुद्धी जातच नाही, निघतच नाही सत्यत्वाशिवाय. आणि माऊली तर म्हणते कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप. आत्म्याचे का जीवाचे? जीव सिद्ध नाही, आत्म्याला जन्म नाही. कोणाचे मायबाप कोणाचं गणगोत. मग माऊली म्हणते सांगतो रे तुम्हाला नीट ऐका. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नाची चेत जायला हे सगळं स्वप्न आहे. हो सगळं हे सगळं स्वप्न. त्यानेच म्हणावं आपण ऐकावं ना आपलं बळ सोडून नाही म्हणून मुक्त होत नाही. त्याला वस्तूचा त्याग नाही, वस्तूचा भोग नाही. वस्तू कळायची रे हेच तर कळलं. काही लोक त्याग करतात तरी उपयोग नाही आणि काही लोक त्याच रमतात तरी उपयोग नाही.
वस्तू ओळखारी वस्तू सांडणारी कल्पना नका आडरानात जाऊ झणी. तुकोबराय येळपूरचे तुकोबराय म्हणतात, अरे वस्तू ओळखा, आडरानात नका जाऊ, आड मार्ग नका जाऊ. ओळखारी वस्तू सांडणारी कल्पना. काय कल्पना आहे? मी जगत आहे, मी करताय, मला इकडे जाणं आहे, मला तिकडनं आहे, ही कल्पना आहे. दिस टाकून ओळखारी वस्तू सांडणारी कल्पना नका रानात जाऊ तुम्ही. हे तुम्ही आड रानात जाताच झालं. आड रान म्हणजे न कळण्याकडे जाणं. आणि आड रानातला माणूस काय करत असतं, उग फिरत राहतो. तसं जे उगाच फिरत राहतो त्याला मधलाचं काय म्हणते, ए आलं का पिस्तळ्याला कोतरी, सगळे पिस्तळलेले. आणि पिस्तळ्याला काही कळत नसतं, कुणकडे पळत असतं. तसं जीव हा पिस्तळ्याला कुणकडे पळतो. कुणकडे पळतो काय आता नको सांगायला. आणि त्याचं काही तथ्य नाही. मैं शब्द में भान जो होवे है आभास ताका ब्रह्म से अपने स्वरूप को बाधिके अभेद होवे है. बस अहम शब्दामध्ये जे आभास आहे, जे जीवदशा आहे, त्या जीवदशाचा बाध करायचा. जीवदशा ज्याच्यामुळं आले ते नाहीचं करायचं. जैसे मुख का जो प्रतिबिंब ताका बिंब स्वरूप मुख के संग प्रतिबिंब स्वरूप को बाधिके अभेद होवे है. हा ना, तर दर्पण म्हणून तुका म्हणे मुख नाही दर्पणात. संतोषीची बात वेगळीच आहे. पण तुम्ही इतके गाढ व्हायच म्हणायचे, तुम्ही त्या दर्पणातल्याच प्रतिबिंबाला पाहून हसतात. त्याच प्रतिबिंबाला पाहून तुम्हाला आनंद होतो. अरे हे नसलं कशाचं प्रतिबिंब पडेल. खरं सुख नसलं विषयात सुख कशाचं वाटेल. अगोदर सुखानंतर विषयाचं म्हणायला लागलं, अज्ञान आहे झालं. तसा जीव हा, ते जीव म्हणजे करता भोगता अनेक आहे. त्याच्यामध्ये जे अंतकरण उपाधिकी किंवा आयुध उपाधिकी किंवा बुद्धी उपाधिकी, त्या बुद्धीमध्ये चैतन्यात पडलेला आभास, ते त्यातलं चैतन्यांश कुठं स्वरूप आहे असं समजायचं झालं. जसं मुख प्रतिबिंब आहे, पण या मुखातच ते प्रतिबिंब आहे, दुसरं नाही झालं. म्हणून त्या प्रतिबिंबाला सोडायचं, उपाध्याला सोडायचं, मुखाकडे पाहायचं, मग त्याचा बाध करायचा. बाध म्हणजे मिथ्या आहे म्हणायचं, बाध म्हणजे खोटं आहे म्हणायचं, बाध म्हणजे मृगजलासारखं आहे समजतं, बाध म्हणजे स्वप्नासारखं आहे समजायचं. मग स्वप्न भोगायचं का पाहायचं आहे, कळायचं झालं. तसं जग कळायचं आहे आणि ते स्वरूपही कळायचं आहे. म्हणजे कळणं परमार्थ म्हणजे कळणं. म्हणून मनात मारा होतं, कळे ते न कळे, न कळे ते कळे, वळेचे न वळे गुरु होईन. तुम्हाला जे कळतं ते न कळण्यातलं कळतं आहे. कळणं हे कळलं पाहिजे. कळणं ही ज्ञान स्वरूप आहे. आणि न कळण्यातलं कळणं हे अज्ञानाचं लक्षण आहे ना. काय कळतं तुम्हाला? एक दिवशी आम्ही दोघंच होतो, पंढरीला गेलो. आणि ते मग ती चक्र मारत नाही का, फिरवते चक्र. मग हरिपाठ लिहिलं, कुठं वाक्य कुठं लिहिलं. ते कौतुक करायला, काय बांधकाम आहे, किती चक्र आहेत, किती वस्तू आहे. आपलं हो 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 म्हणून ऐकून घेतलं. आणि शेवटला म्हणलं, का भाऊ की ज्याने बनलं है ना त्याचं एवढं, पण त्याला ज्याने शिकवून दिले, ज्याला बुद्धी, ते कसं असेल हो? हा, तुम्ही बांधणाराचं जर एवढं करतो, पण बांधणाऱ्याला बुद्धी कोणी दिली ते घ्या ना लक्षात. हां, मुळात बघत नाहीत माणसं. म्हणून ह्याच्यावर गुरुजी माझे म्हणायचे, पोहता येते पण बुडता आलं पाहिजे. पोहता येते माणसाला, पण तळात गेल्यावरती खरं पाहुणं झालं आहे. ज्याला बुडी घेता येते त्याचं खरं पाहुणं आहे. नुसतं वर आदर पाहुणाऱ्यानं काय जमत नसतं. आदर पाहुणाऱ्यानं काय होतं, अंगोल होतं, बाकी होत काही नाही. आणि मुळात जर गेलं तर मग तया सुखा अंत नाही पार. मग मूळ अधिष्ठान चैतन्याशी वृत्तीचा संबंध झाला, मग त्या सुखाला माप नाही. म्हणून वृत्तीचा बाध करून आहे ते पाहायचं आहे, आणि मुख्य अधिष्ठान ते पहिलंच आहे. मग आता तुम्हाला जीवदशा बाध करून आहे सांगायचं का कुटस्थाचा बाध करायचा आहे? जीवदशाचा. जीवदशा कशाला म्हणायचं? मी देहाला म्हणणं, मी करता भक्ता म्हणणं, मी सुखदुःखी म्हणणं, हे माझे गणगोत म्हणणं, हे जीवदशाचं बोलणं आहे. इस कारण ते वेदांत शास्त्र विषय आभास का ब्रह्म के संग बाद समान अधिकार. अशा रीतीनं वेदांतशास्त्रामध्ये जीवदशा असणारा, आभास असणारा त्याचा बाध करून
अधिष्ठानाशी ऐक्य आहे समजायचं. ज्या वस्तू का आहेच ते. मम अंश जीव लोके जीवभूत सनातना, माझेच अंश जीव आहे ते झालं. पण त्याचा अंश इकडे बघायचं, ज्याच्यावर पडलं प्रेम ते सोडून द्यायचं. ज्या वस्तू का बाद होय की ज्याके संग अभेद होय त्या वस्तू का ताके संग बाद समानाधिकरण. ज्या वस्तूचा बाद करून अधिष्ठान एक होते त्याला बाद समानाधिकरण म्हणावं. बाद म्हणजे मिथ्या कळलं, बाद म्हणजे खोटं असं कळलं. असं कसं ते एक दृष्टांत देतो. अभंग तुकोबारायचा. तुकोबाराचा अभंग आहे. काय रे काय सांगतो मला, सांगतो तुम्हाला. गुरुजीनं अभंग कीर्तन करावं. या मृग जळा काय करावं तार, खापराचे वाहन खेळचे लेकुरे, काय त्या व्यवहार लाभाने, मंगलदायकी करे ती कुमारी, काय त्याची खरी सोयरीक, ते सारी झाली मिली रेटिके वचन तुका म्हणे, बद्धमुक्त सेन तुका म्हणे. आता याच्यात दृष्टांत काय लागतात. एक मुसलमानाची मुलगी, एक ब्राह्मणाची मुलगी, दोन्ही येणी होतात. तिच्याकडे एक भावली, हिच्याकडे एक भावली. ब्राह्मणाच्या मुलीची भावली मुलगी आहे, मुसलमानाच्या मुलीची मुलगा आहे. ह्या दोघांचं लग्न लागलं. यात काय काय खरं आहे. ती कक्षा आहे जगाची. हो आहे का. शब्द मात्र एक वस्तू आहे. मंगलदायकी करीती कुमारी, काय खरी त्याची सोयरीक. तुकाराम तर काही खरंही कर त्याचं नाटक होतं. एक मुसलमानाची मुलगी, एक ब्राह्मणाची मुलगी. हिची ब्राह्मणाच्या मुलीची मुलगी भावली आहे, मुसलमानच्या मुलीची मुलगा भावली आहे. ह्या दोघांचं लग्न. खर्च किती आला. वराड किती जमलं. ह्या दोन्ही इनी बसल्या की एक ताटात. मग ती कक्षा जगाची काय कावा कळायचं रे. ती कक्षा जगाची आहे. मंगलदायक हे नुसतं शब्द आहे, वस्तू नाही. झालं तसं जग ही शब्द आहे, वस्तू नाही. आणि ह्याला बाद म्हणायचं त्याला नाही. नाही हे कोणाला कळतं. एकच हरिपाठात आहे. मोक्ष रे त्याला भाग्य म्हणत त्याला, साधूच्या अंकीला हरिभक्त त्याला कळतं. जो मोक्षाच्या सीमेला आला आणि ज्याच्यावर हरिकृपा झाली तो साधूच्या संगतीला राहून त्याला हे कळतं. आता किती सांगा. मग अंतःकरण मिथ्या आहे, देह मिथ्या आहे, चित्रासारखा आहे, मृगजलासारखा आहे, शब्दपाठ आहेत. पण जग सत्याची बुद्धी आहे म्हणून मार खाल्याशिवाय राहत नाही. हो खोट्याला खरं म्हणजे खोट्याचे अभंग तुकोबाराचा अभंग आहे. मृगजळ दिशे साचपणायचे खोट्याचे पिशे उर फोडे. मृगजळ हरणाला खरं दिसतं म्हणून पळून पळून बेजार होऊन मरतात. तसं ही सांसारिक जीव संसार खरं आहे वाटून करून 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 मरून जातात. हाती काहीच लागत नाही. काय लागलं तिथं हाती. वाडा बांधायला येतो हाती. मुलगा डॉक्टर झाला येतो हाती. मुलगा डॉक्टर झाला त्याचे वैभव तू उगाच मानतोस. काय नाही तर म्हणजे मृगजल होत आहे. हे शब्द मात्र आहे. हे मुला मुलीचं लग्न झाल्यासारखं आहे, भावला वल्याच खेळासारखं आहे असं त्यांनी सांगावं झालं. आणि हायची स्थिती तशीच आहे. आणि हे अनुभव गुरुजीने सांगावं झालं. ते कसं आहे ते वेगळं. हे देह भावलीसारखं वाटतं खरे. हे देह भावली आहे, मृगाची बेगड्याची भावली आहे. हे हा देह कसा आहे. कसं आहे गंमत आहे तरच आहे. आणि ज्याला बेगड्याची भावली कळली त्याला शुगर काय करील, त्याला बी पी काय करील. त्याच्या दिवशी बी पी का शुगर आहे त्याला. ज्याला बेगड्याची भावली आहे असं दही कळलं त्याला. ते माझ्या गुरुजीलाच कळलं, माझ्या दादालाच कळलं. हे बाकी त्याला आम्हाला माहीत नाही झालं. वर्तमान कालामध्ये त्याला दुःख नाही झालं, वर्तमान कालामध्ये त्याला भय नाही झालं. अशी स्थिती आहे परमार्थाची झालं. असं आहे ते. बघ तो कोरा काय. आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रखंत सेवा. हे बुजगावणं आहे ना तसं देहादेखी बुजगावणं आहे. पण ती चोराला बुजगावणं खरं वाटत असतं हारणारा. तसं ही देहाधिक जगत खरं वाटतं. आणि माऊली म्हणतं बुजगावणं आहे. बुजगावणं. मग बुजगावण्यामध्ये
तर त्याला जेवायला निवड दाखवतं कधी जेवायला घातलं का बुजुर्गांना तसं ह्या कक्षात हे आणि हे ज्याला कळलं तो महात्मा झाला. आणि मी कळणं वेगळं नसतं. म्हणून देहाडाची मुळे हे मिथ्या आहे झालं, स्वप्न आहे झालं. जैसे हाँ. मुख के प्रतिबिंब का बाद होय के मुख के साथ अभेद होवे है हाँ, याते हाँ. प्रतिबिंब मुख है न्यारा नहीं म्हणून- ऐसा प्रतिबिंब का मुख के साथ बाद समानाधिकरण है. म्हणजे प्रतिबिंब पडलेलं त्याच्या प्रतिबिंबाचा वाद करायचा हेच आहे म्हणायचं. ते वेगळं आहे असं नाही, हेच ते आहे. हम्म. तसं जीव वेगळं नाही. तुका म्हणे कैशी किव आणि कोटे जीव निराळा. आमच्या तुकोराला विचार, तुकोरा महाराज तुमची भाषा केव्हा कळायची मला बोलू द्या जरा. काय म्हणतेत तुका म्हणे कैशी किव आणि कोटे जीव निराळा. कोटे जीव निराळा म्हणल्यानंतर कुठं घ्यायचं आणि निराळा म्हणलं बाद समाधी करून आणि घ्यायचं झालं. जीव निराळा नाही झाला, पण जीव का नाव आलं दुसऱ्याचं ओझं अंगावर घेतलं म्हणून. अंतकरणाला मी म्हणतो म्हणून, देह मी म्हणतो म्हणून, ही जीवाचं लक्षण आहे म्हणून हे चित्र आहे असं समजायचं जरा. किंवा जैसे स्थाणु में पुरुष भ्रम होय के स्थाणु ज्ञान से अनंतर पुरुष स्थाणु है इस रीति से पुरुष का स्थाणु से बाद समानाधिकरण होवे है. हा देवसमारता चालला. आता ग्रंथकारच्या फार देवसमार सामान्य रात्र आहे, उजाडी नाही अंधार नाही. अशा रीतीनं शेतकरी काही वर्ग किंवा काही बाया माणसं शेतकरी देवसमारच्या टायमाला ती सांजाच्या वेळेला चाललं तिथं एक थोडं खोड होतं. स्थाणू म्हणजे खोड, लाकडाचं खोड त्याला स्थाणू म्हणतात शास्त्रीय भाषेत. आणि ते खोड पांदीला होतं. लोक चालले बाया, अरे ते माणूस कोण उभं राहिलं पुरुषाचा सांगू पुरुष का भ्रम. अरे ते माणूस का उभं राहिलं कडे नाही अरे हे लाकूड होतं ना तोडलेलं माणसासारखं दिसतंय. मग आता ते पुरुषाचा बाद करून लाकूड आहे का नाही. मग पुरुषाचा बाद केला म्हणजे पुरुष नाही असं वाटलं की नाही. मग चिदाभास नाही आहे का नाही. नाही त्याला बाद म्हणा. पुरुष खोडच आहे, पुरुष नाही. लाकडावर माणसाला भ्रम होतो ना. थोडं लाकूड जर असलं पांदीला रस्त्याला माणसा कोण गडे उभा राहिला असावा आणि ते हलत आहे बी ह्याच्याच म्हणून सगळं बोंब बोलतं आहे आणि ते खोडच असतं आहे. तसं ही जगत त्या पुरुषासारखं आहे खोड्यावर बसलेलं. तसं परमात्म्याच्या ठिकाणी जग बसलं आहे आणि परमात्मा तुझं स्वरूप आहे आणि तू परमात्मा रूप ज्ञान स्वरूप सुखरूप अखंड साक्षी स्वरूप तो असं ब्रह्मस्वरूप तो आहेच. पण हे न कळण्यामुळे हे खोड भासायला लागलं. आता ती खोड म्हणजे त्रिभुवन जगत ते इतकंच नाही, काय काही गोष्टी सांगायच्या आवड. माणूस नुसत्या रंगाला बोलतो त्वचेच्या कवा वृत्ती न्यायची तिकडं. गोरं कातडं असतंय पण त्या गोर कातड्याला जीव इतका भुलतो की बस मग बेजारच हो. पुसू 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 पुसू. अरे हाड कातड्याचं वेड्या ते कातडे रक्ताचं कव्हर आहे काय त्याच विशेष. पण नाही झालं. मग त्याला काय आम्ही बघतो हसायला येतं. ते तुमची गोष्ट नाही रे, महाराज लोकांची बोंब आहे. तुमची काय आहे, तुम्ही मेलेली उंदरे तुम्हाला आमच्याकडे किंमत नाही. हे महाराज लोक 4 शास्त्र 4 वेद 18 पुराण 6 शास्त्र पाठ केलेले ते दररोज हजामत करतात. कशाला करतो रे, कोणाला दाखवतोस, कळते काही बोल ना. आणि कुठं जग मिथ्या सांगत लाज वाटलं पाहिजे तुला. जग खोटे म्हणतो आणि दररोज हजामत कशाला करतोस, कळतं की वरून कुठं असतं ते महाराजांचं. हां माझ्या गुरुजीला शर्टाला निळी नव्हती, आबांच्या शर्टाला निळी नव्हती. आबा शर्टाला निळ होती का रे. हां सरळ शर्ट होते की नाही. बरं आबा पटका कसं बांधतो असं घेत होते. हां कीर्तनाला जाताना न चंद पटका बांधित होते का बघून. शर्ट सुटी होता नाही पण आरसा घेऊन पटका बांधले असतं ना कीर्तनाला जाताना. का बरं, ते खरे साधू असतात.
आता आम्हाला गुढीसुद्धा पडू देत नाही, म्हणून हे खरं नाही परमार्थ. काय ज्ञान सांगतोस तो, पण आपलं ओळखायचं, चला काय करायचं आपल्याला. गुरुंचं तू पाहिलं नाही, पण आपण तर पाहिलं का नाही. मग आंघोळ जरी केली हा, गुरुजीचा नाही पाहण्यात आलं. पण आबांची गुरुची एकच परिस्थिती. आवाज पाहण्यात आबाची उंच होते, सावळे गोरे होते, आणि गुरुजी निवळ काळे होते जांभळासारखे. पण ते बूट बैंगन होतं, पण महात्मा होता जरा. कारण मला एक असं आश्चर्य वाटतं, कालपासून मला आठवण येते गुरुंची नेहमी, की दत्ताने गुरुजीला न म्हणता, गुरुंची न आज्ञा घेता काम केलं. आता कोण असते गुरुजी, ज्या घरी काम केलं त्या घरचं मला दाखवतो नाही म्हणते, ही तर आरते का नाही गुरुजीला ही सांगायला. आणि गुरुजीला माहीत बी नाही, न सांगता करी सर्व काम ती हिथं. कसं आहे आता, म्हणून परमार्थ फार वेगळा असतो. जर तैसे मन बाद करायचा, हे तर पाहिजे आपण वाहतो. बरं कधी हात पसरला पैशाला, बरं जेवण कधी चवी धवी विचारले, हां ते तिकड नव्हते खात. हां तिकट तर खायलाच नाही, पण आंघोळ तरी कसं करायचं, भुडू आपलं करायचं झालं. मिरे 2 टाकायचे भाजीला आणि खायचे. हे तर खरं आहे का नाही. जाऊ दे, त्यांच्या आत्मस्थिती तर आपल्याला कळलंच नाही, पण बाहेरचा व्यवहार तर केवढा होता त्यांचा. बरं मेना होता त्याला बसायला, 500 एकरचा मालक, पोलीस संरक्षण, हे सगळं दिलं हेच पण द्या सोडून. आणि माझे इथं असं मोरमात येऊन झोपायचे. ही काय ही स्थिती असते खरी वस्तू कळल्यावर. तेव्हा ही लाभ होतो. हे 2 पुरुष अधिकारी होते. बडे बाबा तर बडे बाबाच होते, ते काय महात्माच होते, त्याला काय हे नव्हतं आणि ते नव्हतं. त्याला ते परमहंस होते, त्याला काय नव्हतं. ते एकदा काय झालं सांगू साधूचं कथा काय ऐकत. स्थितीचे महात्म्याचं लक्षात, ते आता तळकरे दुकान आहे की नाही, त्याच्या पुढे हिवाणी लोक राहतात का नाही, तिथं ते मारवड्याचं घर होतं. बडीबाबा तिथं झोपलं. मी आपलं चालू मारुतीकडून घराकडे. बाबा होते म्हणून चला दर्शनाला जाऊन गेलो, तर बाबाच्या अंगावर ढेकणं, सगळे ढेकणंच. मैं बोले बाबा ही ढेक, अरे ये बेटा ये तो उसका खाना वही खा रहे है बोले. आता आपलं एक ढेकण एक मुंगी आहे ती सहन होत नाही, आणि बाबाच्या अंगावर सगळे ढेकणं. आणि बाबाला म्हणलं बाबा ही ढेक, अरे बच्चा बोले जिसका खाना वही खा रहे आपको क्या खाना. आणि महादेवच्या मंदिरात भजन बोले क्या, म्हणलं बाबा भजन काय का भजन करते बोले. चल मैं आता देखतो भजन काय का. काय म्हणले बाबा, भजन नहीं बोले हो, भजन ऐसे नहीं होता. भजन में भगवान और भक्त एक ही होता है, ये भजन है. हे काय का भजन आहे, त्याने दुसरेच नाव घेतलं, मी नाही सांगत ते. हो तसं नाही, भजन करा सावकाश तुका झाला अशी कळस, नाहीतर भजनची ओंगळ आणि नरका जाण्यात चुकेना. तसं नसतं. चला तैसे आभास का बाद होयचे ब्रह्म सात अभेद होवे हे. म्हणून ब्रह्म आभासाचा म्हणजे जीवाचा बाद करून ब्रह्माशी ऐक्य होते. याते मैं शब्द विषय भांजो होवे आभास सो ब्रह्म हे न्यारा नाही. म्हणून मी शब्दामध्ये जे आभासाचा प्रत्यय येतो ते वेगळा नाही, बाद समानाधिकरण ते ब्रह्मच आहे. ऐसा बाद समानाधिकरण आभास का ब्रह्म के साथ होवे हे. इस रीति से अशा रीतीनं ब्रह्माशी अभेद होतो बाद समानाधिकरणाने. इस रीति से हे शिष्य अहम शब्द में भांजो होवे हे कुटस्थ ताका तो मुख्य अभेद हे. अहम या शब्दामध्ये 2 आहेत, एक कुटस्थाचा अनुभव आहे आणि एक आभासाचा अनुभव आहे. त्याच्यामध्ये कुटस्थाचा अनुभव म्हणजे त्या कुटस्थासंबंधी आभास व्यवहार करतो, आणि ज्यावेळेस आभासाचा व्यवहार होतो मग व्यवहार मिळाला त्या सगळं, तरी पण ह्याला त्याचा काही संबंध नाही.
त्या व्यवहाराचा याला काही विकार होत नाही, पण याच्याशिवाय व्यवहार त्याला करता येत नाही. याच्याशिवाय याला दृष्टांतीला गुरुजींनी सांगितलं. आणि 9व्या विषय, पंतप्रधानाच्या सत्तेने सगळं कर्मचारी व्यवहार करतात का नाही? हां, जो मुख्य राजा आहे त्याच्या सत्तेने सगळे कर्मचारी व्यवहार करतात का नाही? डॉक्टर, वकील, पोलीस. हां, आता ते राजा कुठे? दिल्लीला आहे का? ह्याला काही संबंध? एक पोलीस एका गुन्हेगाराला फटके द्यायला लागला, पोलीस देत नाही, त्या राजाच्या सत्तेने ते व्यक्ती फटके द्या, त्या सत्तेला तरी विकार आहे का? मग ज्याची सत्ता, ज्याच्या त्या सत्तेला विकार नसते, तर मुख्य सत्ताशील असेल त्याला तो प्रधान मुख्य समाधान करेल, आणि त्याची सत्तेच्या सत्ता घ्यायची व्यक्ती समाधान करणार, आणि ती सत्ता काढून घेतली की आहे का त्या व्यक्ती जीव? हां, त्या सत्तेमुळे लोक त्या पोलिसाला भेटतात. सत्तेमुळे पोलीस मारतो का? सत्ता नसलं मार बरोबर पोलिसाला? पोलिसच नाही. तसं अधिष्ठान चैतन्य सत्ता अंतःकरणात म्हणून जीव आहे, आणि ती सत्ता जर मुळाकडून पाहिलं तर अंतःकरणात काही सत्व नाही. लक्षात आलं का नाही? आता मग सत्ता दिसते का? सत्तेशिवाय व्यवहार होतो का? सत्ता करते का? व्यवहार होतो का नाही? आणि ज्याचा व्यवहार होतो त्या व्यवहारातसुद्धा त्या सत्ता त्याचे संबंध असले तरी विकार आहे का? हां, किती गंमत आहे. सत्ते संबंधाने व्यवहार. सत्ता धन की जी मायबाप. आमचं तुकोबाराय म्हणते, मी सांगतो ग बसा, सत्ता धन्याची की जी मायबाप. ही सत्ता कोणाची आहे? धन्याची. धन्य कोण आहे? परमात्मा आहे. सगळ्याचा मालक परमात्मा आहे. सबका मालक वही एक ही आहे. मालक नाना नाही होते, सबका मालक एक ही आहे. आता त्या मालकाचा तो मालक आहे. आता अधिष्ठान चैतन्यावर तू खास मालक आहे सगळ्याचा. जर पण त्याच्या सत्तेने मग सत्ता काढून घ्या, विषयातलं सुख काढून घ्या, बुद्धीतलं ज्ञान काढून घ्या, काय मागलं. पण काय बुद्धीच्या ज्ञानाचा तोरा. राम 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 ग बघावं लागतं. चला. और आभास का बात करी के अभेद है. आभासाचं बात करून अभेदच आहे. दुसरा प्रश्न बस उद्या घ्यायचा. बस ना. पुंडली दुसरा प्रश्न, अहम वृत्तीविषयी कुटस्थ और आभास का. उद्याचा प्रश्न आहे, हां, अहम वृत्तीविषयी कुटस्थ और आभास का भान क्रम से अथवा क्रम विना होवे है. ते क्रम कसं कसं होतं ते उद्या विषय सांगते. हे सूक्ष्म देहाचा विषय आहे रे. मनाचं नाचण्याचं नाही. मन थोडं ते मंथन चाललंय.